नमस्कार, दिवाळी फराळच्या सिरीजमध्ये आज आपण पाहूयात बिना पाकाचे मस्त दाणेदार रवा बेसन लाडू। हे लाडू बनवण्यासाठी डाळ भाजून घ्यायची किंवा दळून आणायची सुद्धा काही गरज नाही। विकतच्या बेसनची सुद्धा हे लाडू अगदी दाणेदार बनून तयार होतील। बिना पाकाचे हे लाडू आहेत। पिठी साखर यामध्ये मिसळून घ्यायची एक खास पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे लाडू चवीला जबरदस्त बनतात। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे लाडू बनवून तयार होतील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर इथे मी अर्धी वाटी आळलेलं तूप घेतलेलं आहे। यातलं 3 चमचे तूप सुरुवातीला कढईमध्ये काढून घेतलं। कढईच्या सगळ्या बाजूनी हे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं, कारण यामध्ये आपण बेसन परतून घेणार आहे, त्यामुळे गरम कढईला ते चिकटून बसू शकतं। त्यामुळे सुरुवातीलाच असं कढईला तूप लावून घ्यायचं। आता 1 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे। ज्या वाटीने बेसन आणि रवा मोजून घेणार आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं। आता बेसनचे लाडू बनवताना तुपामध्ये आपण जसं बेसन परतून घेतो तसाच रंग येईपर्यंत हे बेसन सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे। तर हे पहा, 2 ते 3 चमचे तुपामध्ये बेसन मी 5 मिनिटे परतून घेतलं। लगेचच या पिठामध्ये छोटे छोटे गोळे तयार होतात, कारण तूप बेसन मध्ये मुरायला सुरुवात होते। आता हे गोळे तयार झाल्यामुळे बेसन आपण कितीही परतून घेतलं तरी व्यवस्थित भाजत नाही। त्यामुळे काय करायचं, पेलेच्या साह्याने हे असं कढईमध्येच रगडून घ्यायचं, म्हणजे ते गोळे फुटतात आणि त्याची पुन्हा पावडर तयार होते। असं बेसन परतून घेतल्यामुळे सगळ्या बेसनला एकसारखा रंग येतो। पुन्हा 3 ते 4 मिनिटे हे मी परतून घेतलं। त्यानंतर पुन्हा यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। पुन्हा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने बेसन आपल्याला परतून घ्यायचंय। बेसन भाजून घेण्यासाठी शक्यतो जाड तळाच्या कढईचा वापर करायचा, म्हणजे बेसनाला एकसारखा रंग तर येतोच, पीठ करपलं जात नाही, बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो। बेसन वापरून कोणत्याही प्रकारचे जर लाडू बनवत असाल तर हे पीठ तुपामध्ये चांगलं परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच त्यापासून बनणाऱ्या कोणत्याही पदार्थाला चांगली चव येते। आता इथे तर मी डाळ न भाजताच म्हणजे विकतचंच बेसन वापरलेलं आहे। विकतचं बेसन जर वापरणार असाल तर याचा पूर्णपणे कच्चा फ्लेवर निघून जायला हवा। त्यामुळे काय करायचं, 1-2 चमचे तूप घ्यायचं, मंद आचेवरच गॅस ठेवायचं आणि असं बेसन सतत हलवत राहायचं। याची गोळे बनले की पेलेच्या साह्याने पुन्हा ते रगडून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने जे अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं त्यातलं 1-2 चमचे तूप घालत अर्ध तूप मी यामध्ये घातलेलं आहे। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि हे पहा, याचा एक गोळा बनायला सुरुवात झालेली आहे। असा गोळा जर बनत असेल तरी सुद्धा बेसन व्यवस्थित भाजलं जात नाही। याची कन्सिस्टन्सी आपल्याला सैलसर करून घ्यायची, त्यामुळे पुन्हा 1 चमचा तूप मी यामध्ये घेतलेला आहे। बेसन सैलसर झालं ना की चांगलं ते भाजलं जातं, तूप यामध्ये व्यवस्थित मुरतं आणि त्यामुळेच रवा बेसनच्या लाडूला अतिशय छान चव येते। बेसनचे लाडू बनवताना सुद्धा आपल्याला हीच प्रोसेस करायची असते। आता हे पहा, फक्त 1 चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे, बाकीचे सगळं मी यामध्ये घेतलेलं आहे। आता हे अजून सैलसर बनलेलं आहे आणि याचा रंग सुद्धा बदललेला आहे। या टेक्स्चर मध्ये ज्यावेळी हे बेसन येतं याच स्टेजला बेसन चांगलं तुपामध्ये भाजलं जातं। आता हे पहा, यामध्ये तूप मुरलेलं आहे, पण यामधलं तूप अजून रिलीज झालेलं नाही। ज्यावेळी तुपाचा यावरती लेअर दिसेल ना त्यावेळी आपल्याला रवा यामध्ये घालायचा आहे। मंद आचेवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे, कारण या स्टेजला ज्यावेळी आपण बेसन परतत असतो ना त्यावेळी कढई सुद्धा खूप गरम असते, तूप सुद्धा यामधलं खूप गरम झालेलं असतं आणि त्यामुळे बेसनचा रंग अचानक गडद होऊ शकतो। त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत राहायचं। आता हे पहा, उरलेलं सगळं तूप यामध्ये मी काढून घेतलं, कारण रवा सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय। आता बऱ्याच मला कमेंट्स येतात की तुपाऐवजी वनस्पती तूप वापरलं तर चालेल का, पण घरचं जर तूप असेल तर शक्यतो हे लाडू बनवण्यासाठी तुपाचाच वापर करा, कारण त्यामुळेच हे लाडू अगदी परफेक्ट बनतात, चवीला सुद्धा चांगले बनतात आणि पौष्टिकही बनतात, कारण घरचंच तूप आपण वापरलेलं असतं। हे पहा, यातलं तूप आता रिलीज झालेलं आहे आणि इतकं हे सैलसर झालेलं आहे। आपल्याला हे असंच करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये रवा सुद्धा परतून घ्यायचा आहे। तर ज्या कपने बेसन घेतलेलं होतं त्याच कपने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। मंद आचेवरच रवा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। बेसन भाजून घेण्यासाठी 12 ते 15 मिनिटाचा वेळ लागला। रवा भाजून घेण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही, कारण भाजून घेतलेलं बेसन खूप गरम असतं, कढई सुद्धा चांगलीच गरम असते आणि त्यामुळे बारीक रवा असल्यामुळे भाजायला सुद्धा वेळ लागत नाही। रव्यातून सुद्धा जोपर्यंत तूप रिलीज होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचंय। बेसन जसं पेल्याने आपण रगडून घेतलं तसंच रव्याला सुद्धा 1 ते 2 वेळा रगडून घ्यायचं, म्हणजे काय होतं, बेसन आणि रवा एकजीव होतात आणि त्यामुळे लाडूंना चव सुद्धा खूप छान येते। अगदी पेढ्यासारखे तोंडात टाकताच जिभेवरच विरघळणारे हे लाडू बनतील। हो, हे लाडू बनवण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, पण त्यामुळेच लाडूला अतिशय छान चव येते। घरातले सगळेजण म्हणजे अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण हे लाडू आवडीने खातात। तर हे पहा, 10 मिनिटे रवा मी बेसन मध्ये चांगला परतून घेतला। हे पहा, याचा गोळा बनतोय, म्हणजे यातून तूप आता रिलीज होतंय। गॅस बंद करायचा, लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं। याचा रंग तुम्ही पाहू शकता, या रंगावरच आपल्याला हे काढून घ्यायचंय। आता ताटामध्ये हे पसरवून घ्यायचं।
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे अजिबात जास्त थंड होऊ द्यायचं नाही. हलकसं गरम आहे तोपर्यंतच यामध्ये पिठी साखर घालायचे, कारण हे बिना पाकाचे लाडू आहेत. साखर व्यवस्थित यामध्ये मुरायला हवी, तरच हे लाडू चवीला चांगले लागतात. तर हे पहा, आपल्या हाताला याची उष्णता सहन होते इतपत हे थंड करून घेतले. आता यामध्ये त्याच वाटीने 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. प्रमाण अगदी सोपं आहे. 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि 1 वाटी पिठी साखर, आणि त्यासाठी अर्धी वाटी आळलेलं तूप लागणार आहे. तुपाचं प्रमाण 1 ते 2 चमचे कमी जास्त लागू शकतं. बेसनच्या प्रकारानुसार सुद्धा तुपाचं प्रमाण बदलू शकतं. हे थोडंसं गरमच आहे, त्यामुळे सुरुवातीला स्पॅच्युलाने हलवून घ्यायचं. आता पिठी साखर, बेसन आणि रवा चांगले एकजीव होण्यासाठी या पद्धतीने पेल्याने हे 5 ते 6 मिनिटे रगडून घ्यायचं. हीच ती खास पद्धत आहे ज्यामुळे पिठी साखर सगळ्या लाडूमध्ये एकसारखी मिक्स होणार आहे. कधी कधी लाडू खाताना तुम्हाला जाणवत असेल कुठे कुठे साखरेची चव लागते, कुठे कुठे लागत नाही. न होण्यासाठी, सगळ्या लाडूला एकसारखा गोडवा येण्यासाठी या पद्धतीने पेल्याने हे 5 ते 6 मिनिटे तरी रगडून घ्यायचं, कारण हे थोडंसं गरम आहे. आणि त्याच वेळी पिठी साखर अशी रगडून घेतली ना तर व्यवस्थित ती आतपर्यंत मुरली जाते. रवा बेसन लाडू परफेक्ट चवीचे बनण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे पहा, साखर चांगली मिक्स झालेली आहे. आता हातानेच हे थोडंसं चोळून घ्यायचं. हे पहा, थोडंसं हे कोरडं वाटतंय, पण याचे लाडू व्यवस्थित वळता येतात. बेसन मंद आचेवर चांगला आपण रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. रवा सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे, त्यामुळे याला एकसारखा मस्त रंग आलेला आहे. हलकसं गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. पण असं टेक्स्चर जर असेल ना तर शेवटचा लाडू बांधेपर्यंत अजिबात हे कडक होत नाही. अगदी पटापट याचे लाडू बांधता येतात, जास्त दाबायची सुद्धा गरज लागत नाही. हे पहा, मस्त गोल गरगरीत रवा बेसन लाडू बनून तयार झालेला आहे. आणखी चांगल्या फ्लेवरसाठी हवं तर ज्यावेळी आपण पिठी साखर यामध्ये मिक्स करून घेतो त्याच वेळी अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. मोजून 30 ते 40 मिनिटातच हे लाडू बनवून तयार होतील. हे पहा, मस्त गोल गरगरीत हे लाडू बनतात. आता इथे मी विकतचं बेसन वापरलेलं होतं, पण डाळ भाजून जर तुम्ही पीठ बनवलेलं असेल तर ते पीठ तुपामध्ये परतून घेण्यासाठी अजून कमी वेळ लागेल. अतिशय छान गोल गरगरीत सुंदर रंगाचे हे लाडू बनवून तयार झाले. आणि हे पहा, मस्त दाणेदार लाडू झालेले आहेत. अजिबात जास्त कडक होत नाहीत, जास्त मऊ सुद्धा होत नाहीत. साहित्याच्या या प्रमाणात अगदी परफेक्ट टेक्स्चरचे हे लाडू बनतात. तर फक्त अर्ध्या तासात बनणारे दाणेदार रवा बेसन लाडू नक्की बनवून पहा. 100% घरातले सगळेजण खूप आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.